नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण ना नुपूर मेहंदी जी केसांना आपण लावतो ती कशी भिजवायची ज्याच्याने आपले कलर छान येतो आणि जे आपण आपले केस गळतात किंवा आपल्याला खाज येते ते येणार नाही आणि केस गळणार नाही, कमी होणार केस गळायचे. अशा प्रकारे तुम्ही भिजवून बघा एकदा. आपण जास्वंदीचे फुलं घेतलेत 4-5, कढीपत्ता घेतलाय, जास्वंदीचे जे पान आहेत ते घेतलेत, थोडी कोरफड घेतलेली आहे. हे बघा, कोरफड अशी कापून घेतलेली आहे. थोडे तांदूळ घेतलेत आपले, थोडे तांदूळ घेतलेत, काही मेथीचे दाणे घेतलेत आणि लवंगा घेतल्यात, 2-3 काही मिरे घेतलेत आणि कॉफी जे असते आपली ती कॉफीचे पॅकेट्स घेतलेत आणि थोडी चहा पावडर टाकूया आपण. तर आता हे बघा, आपण पाणी उकळायला ठेवलंय. बघा, पाण्याला आता चांगली उकळी आली. आपण त्यात जास्वंदीचे फुलं टाकू, पानं, कढीपत्ता जो आणला होता तो टाकूया. हे सगळं पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग उकळत्या पाण्यात हे टाकायचे. कोरफडीचे जे तुकडे गेले होते ते पण टाकून देऊ याच्यामध्ये. तांदूळ टाकूया, चमचाभर मेथी, चमचाभर तांदूळ टाकायचं. आपले लवंगा आहेत 9-10 आणि लवंगा आणि थोडे मिऱ्या, कॉफी पावडर टाकू. आता चहा पावडर टाकूया. आता हे आपण चांगलं उकळून देऊ आणि मग थंड करायला ठेवू. थंड झाल्यावर मग त्यात मेहंदी कालवायची. ही आपली जी कढई आहे ना ती लोखंडाची कढई आहे, त्यामुळे त्याच्यातच हे पानं वगैरे आपण उकळून घेतलेत आणि आपण मेहंदी पण त्यातच भिजवणार आहोत. आता याला चांगलं 5-1 मिनिटं उकळून देऊया आणि मग थंड करायला ठेवू. हे बघा, आपलं हे चांगलं उकळलंय. आता आपण हे ना गाळून घेऊ. हे बघा, चाळणी ठेवली आणि खाली भांडं ठेवलंय. आता आपण याच्यामध्ये त्याचं जे पाणी आहे उकळलेलं ते काढून घेऊ. हे बघा, असं दाबून ना त्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. आता आपण पाणी काढलंय आणि जे उरलेलं चौथा होता तो टाकून दिलाय. आता याच्यात जेवढी मेहंदी बसेल आपण तेवढी भिजून घेऊ. हे बघा, आता हे पाणी लोखंडाच्या कढईत टाकले. नुपूर मेहंदी तुम्हाला पाहिजे. नुपूर मेहंदी आम्ही वापरतो. तुम्हाला जी तुम्ही लावत असाल ती घेऊ शकता. ह्याच पाण्यात जेवढे बसेल तेवढे तुम्ही भिजून घ्या. ही तुम्ही 1-2 दिवस 2 दिवस चांगली भिजवून घ्या. 1 किंवा 2 दिवस भिजवा आणि मग लावा. त्याने केसांना कलर, शाईन खूप छान येते आणि केस गळ्याचे सुद्धा कमी होतात. हे बघा, तेवढ्या पाण्यामध्ये एवढी मेहंदी बसली. एका माणसाचे केस होते, म्हणजे केसांवर अवलंबून आहे, केसांवर अवलंबून आहे कोणाचे जर लांब असतील किंवा छोटे असतील तसे. पण अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजून बघा आणि एकदा लावून बघा.